लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ. PMVBRY अंतर्गत लाखो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी. पात्र कर्मचाऱ्यांना ₹15,000 प्रोत्साहन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रम. गुरुवार दिनांक 19 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता सातपूर MIDC येथील निमा हाऊस ITI सिग्नलजवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील PMVBRY कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला देशभरातील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून सुमारे 24 कोटींच्या प्रोत्साहन रकमेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, मध्य नाशिकचे आमदार देवयानी फरांदे, पूर्व नाशिकचे आमदार राहुल ढिकले, पश्चिम नाशिकचे आमदार सीमाताई हिरे, रामबंधू कंपनीचे संचालक यश राठी व अतुल कोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. PMVBRY अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनामुळे देशातील 15 लाखांहून अधिक नागरिकांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नवी दिल्लीतील मुख्य कार्यक्रमात नियोक्ते, कर्मचारी, लाभार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे 1200 निमंत्रित सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागातील लाभार्थ्यांशी संवाद साधून रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. या योजनेअंतर्गत प्रथमच नोकरी मिळालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या एका महिन्याच्या वेतनाइतकी कमाल ₹15,000 पर्यंतची प्रोत्साहन रक्कम 2 टप्प्यात दिली जाते. पहिला हप्ता सलग 6 महिने सेवा पूर्ण केल्यानंतर तर दुसरा हप्ता 12 महिने सेवा पूर्ण करून आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर दिला जातो. याशिवाय अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांना 2 वर्षांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. उत्पादन क्षेत्रासाठी हे प्रोत्साहन आणखी 2 वर्ष वाढवण्यात आले असून श्रमप्रधान उद्योगांमध्ये सातत्यपूर्ण रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. 99,446 कोटींच्या एकूण अर्थसंकल्पासह राबवण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे पुढील 2 वर्षात देशभरात 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी प्रथमच औपचारिक रोजगार क्षेत्रात प्रवेश करणारे असतील. योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण झालेल्या रोजगारांवर लागू राहणार आहे. सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार, गुणवत्तापूर्ण रोजगार निर्मिती तसेच सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाद्वारे विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्रतेसाठी कर्मचाऱ्यांनी किमान 6 महिने सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक आहे. तसेच EPFO नोंदणीकृत आस्थापनांनी 50 पेक्षा कमी कर्मचारी असल्यास किमान 2 अतिरिक्त कर्मचारी आणि 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असल्यास किमान 5 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. PMVBRY ची आतापर्यंतची कामगिरी. भाग A. प्रथमच नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मार्च 2026 पर्यंत 4.41 लाख नवोदित कर्मचाऱ्यांना सुमारे 247 कोटींचे लाभ वितरित करण्यात आले. भाग B. नियोक्त्यांसाठी प्रोत्साहन. 17,551 आस्थापनांना सुमारे 214 कोटींचे प्रोत्साहन वितरित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 6.46 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण झाले आहेत. रोजगार निर्मिती, युवकांना आर्थिक स्थैर्य आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारी ही योजना विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. श्रोते आहेत त्या सर्वांचं अभिनंदन की तुम्ही फार अतिशय पेशंटली सर्व कार्यक्रम ऐकला. त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये जी सगळी लोक हे व्हॉलंटियर्स आमच्या ऑफिसचे आहेत, तिथे आमच्या सगळे एन्फोर्समेंट ऑफिसर्स
नंतर आमच्या ऑफिसचे जे सगळे DAs आणि बाकीची सगळी मंडळी इन्क्लुडिंग आमच्या लेबर एन्फोर्समेंट ऑफिसर तारकेश्वरीजी ज्या अँकरिंग करत आहेत त्या सगळ्यांचे आभार. त्यानंतर हा जो इव्हेंट आहे तो व्यवस्थितपणे सक्सेसफुल व्हावा म्हणून आम्हाला निमाचे जे सहकार्य मिळालं त्यामुळे आशिष सरांचे आभार, कोठावदींचे आभार, संपूर्ण निमाच्या या हॉलच्या टीमचे आभार. त्यानंतर हे जे आमचे या सगळ्या इव्हेंटचं हे सगळे तुम्ही बघताय की छोटी गोष्ट मॅनेज करायला लागते, तो व्हिडिओ व्यवस्थित लिंक राहावा, डिलिंक होऊ नये, त्याचं रिले प्रॉपर येत राहावा, साऊंड आणि ऑडिओ हा सगळा ऑडिओ आणि व्हिडिओ सिंक होऊन यावा यासाठी जी आमची व्हिडिओ टीम मेहनत घेते ज्यांनी आमच्याकडे जे सपोर्ट करतात त्या सगळ्यांचे आभार. त्यानंतर जे एम्प्लॉयर्स इथे प्रेझेंट आहेत, जे सर्व एम्प्लॉयर्स की ज्यांनी एम्प्लॉयमेंट जनरेट केली आणि ती जनरेट करून हा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न केलाच पण एक रोजगार निर्माण केला संपूर्ण नाशिक विभागामध्ये, त्या सगळ्यांचे आभार की तेही आज इथे उपस्थित राहिले. कारण तुम्ही जरी करू शकला नसतात तर आज हे मेसेजेस आले नसते. त्यानंतर आणि तुम्ही इथे उपस्थित राहिला तुमचा इतका महत्त्वाचा वेळ काढून. त्यानंतर जी बाकीच्या असोसिएशन्स आहेत, आयमा आहे, NIPM आहे, या सगळ्यांचेही जे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांचेही आभार. सगळ्यात शेवटी जे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मी शेवटी ठेवलंय की जे इथे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरने मनोगत व्यक्त केलं दोघांचेही आभार. आणि आपल्याला वेळात वेळ काढून सीमाताई इथे उपस्थित राहिल्या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तर ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा होता की प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही कशा प्रकारे इफेक्टिव्हली राबवली जाते आणि ती त्याचा बेनिफिट हा तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो हे याच्याविषयीची जास्तीची जनजागृती निर्माण व्हावी. तर मी अशी आशा करतो की ते आपण करण्यात यशस्वी झालो आहोत आणि तुमच्या मार्फत ते अजून बऱ्याच एम्प्लॉयरपर्यंत पोहोचेल. इथे ज्या एम्प्लॉयरनी मेहनत घेऊन त्यांच्या एम्प्लॉईजला इथे बोलवून ते इथे थांबलेत आणि तिथे अपॉइंटमेंट लेटर देण्यासाठी आम्ही जो आग्रह केला होता त्याला त्यांनी मान देऊन इथे अपॉइंटमेंट लेटर इश्यू केले, त्या सर्वांचेही आभार. कारण आपण पंतप्रधानांनी सांगितलं त्याप्रमाणे अपॉइंटमेंट लेटर हे कायद्याने आता बंधनकारक झालंय, ते कायदेशीर कागदपत्र झाले. तर ते प्रातिनिधिक रूपात आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलं आणि तुम्ही बघितलं असेल तर आम्ही काही लेबर कॉन्ट्रॅक्टर सारख्या कंपन्याही यात निवडल्या होत्या. ते असं क्षेत्र आहे की जिथे हे प्रकार होत नाहीत, अपॉइंटमेंट लेटर्स वगैरे दिले जात नाही, तर तेही ते दिले गेले. तर त्याच्यानुसार जसं पंतप्रधानांनी सांगितलं की अशी योजना आहे जिथे दोघही गोष्टी किंवा लेबर डिपार्टमेंट दोघांचाही विचार करून पुढे जात आहे, ते आपली अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आम्हाला मदत केली. त्याबद्दल सर्वच एम्प्लॉयर्सचे आणि जे एम्प्लॉई इथे वेळ काढून आले त्या सगळ्यांचे आभार. आणि मी तारकेश्वरी मॅडमला विनंती करतो आपण कार्यक्रम समाप्तीकडे न्या. धन्यवाद. 5 पासून 5 मिनिटापर्यंत संपवलाय. ग्लान्स एका मागच्या फायनान्शियल इयरचा एकूण लेखाजोखा की EPFO एक प्रकारे कुठल्या अवस्थेत आहे आणि किती स्ट्रॉंग झाली आहे हे दाखवण्याचा थोडासा आमचा प्रयत्न आहे. तर 2025-26 मध्ये 1.16 करोड नेट ॲडिशन झाल्यात, म्हणजे इतके नवीन मेंबर्स आम्ही ॲड केले EPFO मध्ये आणि यातले 50% हे कम्प्लिटली नवे, म्हणजे त्यांचा कुठला गॅप वगैरे असा असलेले लोक जे थोडा गॅप ठेवतात आणि हे कम्प्लिटली नवे. सो दिस नेक्स्ट इज 7113 या अशा कंपन्या की ज्यांनी पहिली ECR फाईल केली. म्हणजे हे स्टार्टअप असू शकतात, ही नवीन इंडस्ट्री असू शकते किंवा नव्याने बिझनेस सुरू झालाय तो, किंवा त्याचा चालू होता बिझनेस पण आता 20 क्रॉस केलाय, मॅन्डेटरीली EPFO फोल्डमध्ये आलंय and they have started filing ECR. So considering the last year's data, in the last 1 year 74,100 establishments filed first ECR. Next. So first timers added, youngsters, Gen Z, like our employer. So this employer, this first timers added between age 13 and 21 to the EPFO's fold are 30 lakhs. Then total contribution received in 1 year, जे तुम्ही सगळे contribute करतात, that contribution received in 1 year is 3 lakh. Is it auto or some? 880 crores. So total contribution received is 3,76,880 crores. This huge amount we receive in one single year. Next, total contributing establishment as of now. The establishment ज्या दर महिन्याला contribute करतात तशा रजिस्टर्ड आपल्याकडे खूप आहेत, मध्ये मध्ये थांबतात, मध्ये मध्ये
बंद होतात. तर अशा 8.34 लाख कंपन्या आहेत देशभरात की ज्या रेग्युलरली कॉन्ट्रीब्यूट करतात. देन देर आर टोटल 7.73 करोड कॉन्ट्रीब्युटरी मेंबर्स. आता हा नंबर आहे आणि अनऑर्गनाइज सेक्टर आहे. तर ज्याच्यात आपण आता जसं पाटील साहेब आहेत, आम्ही ESIC EPFOच्या थ्रू आणि मिनिस्ट्रीच्या थ्रू वी आर प्लॅनिंग स्कीम्स फॉर उपस्थित असणारे आपल्या भारताचे यशस्वी, दूरदर्शी आणि लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी सर, नाशिक शहराच्या माननीय आमदार आदरणीय सौ सीमाताई गिरे, आपले रिजनल PF कमिशनर आदरणीय श्री अतुलजी कोतकर सर, त्यांच्यासोबत असिस्टंट कमिशनर अनिल बाबरेकर साहेब, सोबत उपस्थित शासनातील सर्व मान्यवर, सर्व अधिकारी आणि आपले उद्योजक बांधव, या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड रामबंधूच्या वतीने संपूर्ण नाशिक विभागातील उद्योग क्षेत्राचं प्रतिनिधित्व करताना आणि आपल्या सर्वांसमोर मला माझं मनोगत व्यक्त करण्याची जी आज संधी मिळाली आहे, याबद्दल ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कुठल्याही देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी तिथल्या उद्योगांचा विकास होणं गरजेचं आहे आणि उद्योगांचा जर विकास झाला तरच तिथे रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते. आणि ही चालना देण्यासाठी रोजगार निर्मिती असेल, भारताच्या उद्योगाचा विकास असेल, यासाठी ही जी आपली प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आहे ही सुरू केल्याबद्दल मी आपले माननीय पंतप्रधान साहेब आणि त्याचसोबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाला मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण ही योजना फक्त एक एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई या दोघांच्यासाठीच इक्वली लाभदायक ठरलेली आहे. आजच्या युवकांना माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत. EPFOचे अधिकारी, नियुक्त प्रतिनिधी, त्याच पद्धतीने सहकारी कर्मचारी आणि उपस्थितांचे सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोनवणे विशाल दिनकर असून मी मराठा विद्या प्रसारक या संस्थेमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. मला आज प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार या योजनेअंतर्गत जो काही लाभ मिळाला आहे त्या लाभाचा अनुभव आज मी तुम्हाला या ठिकाणी सर्वांसोबत शेअर करत आहे. मी आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागातून येतो. त्या ठिकाणी ज्या पण काही रोजगाराच्या समस्या आहेत त्या समस्या अधिक आहेत. त्याच पद्धतीने नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक या संस्थेमध्ये मला त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी संस्थेचे सरचिटणीस तसेच पदाधिकाऱ्याच्या त्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्याच पद्धतीने मला EPFOच्या योजनेमुळे हा लाभ मला अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या गरजा त्या ठिकाणी सोडू शकेल. त्याच पद्धतीने आर्थिक मदतीमुळे माझा आत्मविश्वास वाढेल व औपचारिक नवीन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करते. त्यामुळे उद्योगांना अधिक कर्मचारी नियुक्त करण्यासाठी प्रोत्साहन. आज पंतप्रधान मंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा शुभारंभ होत आहे. या शुभारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले यशजी राठी जे उद्योजक आहेत चांगले, त्याचबरोबर अमोलजी कोटकर, उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा, ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी 15 ऑगस्ट 2025 साली या योजनेची घोषणा केलेली होती. आणि आज अनेक असे लोक आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा खरोखर एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा असलेला आजचा दिवस आहे. आज आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना आणल्या. त्यापैकी आपला देश हा युवकांचा देश आहे. युवकांमध्ये चांगली क्षमता आहे आणि ती क्षमता योग्य दिशेने गेली पाहिजे किंवा सकारात्मक दिशेने गेली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे. आणि त्यामुळे त्यांनी ही योजना सुरू केल्यामुळे आज अनेक लाखो नव्हे करोडो लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेची संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला कोटकरजी यांनी दिली, त्याचबरोबर यशजी राठी यांनी सांगितलं आणि आपल्या आधी जे सोनवणे सर आहेत त्यांनी स्वतःचा अनुभव इथे सांगितलेला आहे.
त्यामुळे या योजनेचा फायदा कसा आहे आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. मला वाटतं या योजनेमुळे खरं तर खूप जे बेरोजगार तरुण आहेत किंवा रोजगारासाठी उत्सुक आहेत त्या सगळ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यांचं जे स्वप्न आहे 2047 पर्यंत 3.5 कोटी रोजगार आपल्या भारत देशामध्ये देण्याचं स्वप्न आहे आणि ते निश्चितच यामध्ये काय आहे तर उद्योजकांना प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर युवकांना प्रोत्साहन देणे आणि त्यामुळे निश्चितच आपला भारत देश जर आपल्याला विश्वगुरू बनवायचा आहे, एक युवकाला जर रोजगार मिळाला तर त्याचं कुटुंब हे सुदृढ होतं. त्याचबरोबर कुटुंब जर सक्षम आणि सुदृढ झालं तर समाज होतो आणि समाज झाला तर देश निश्चितच होतो. त्यामुळे आपला देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक युवकापर्यंत पोहोचणं, त्यांना रोजगार देणं, त्यांच्या हाताला काम देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या युवकामुळे निश्चितच या युवकांच्या हाताला काम देण्यामुळे निश्चितच आपल्या भारत देशाचा विकास करण्याचं स्वप्न आदरणीय मोदीजींचं आहे. आज मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. थोड्याच वेळात आपल्याशी आदरणीय पंतप्रधान संवाद देखील साधणार आहे. त्यामुळे आपल्याला अजूनही त्यातून चांगली माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला ऐकायला मिळेल. मी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल या कार्यालयाचं मनापासून कौतुक करते. त्याचबरोबर इथे जे सर्वजण आलेले आहेत की आपल्या या कार्यक्रमासाठी त्यांचंही मनापासून स्वागत करते. निश्चितच आपल्या मोदीजींचं स्वप्न हे या पुढील काळात या युवकांच्या माध्यमातून पूर्ण होईल. युवकांच्याच हातात खरं तर पाया आपण ज्याला म्हणतो की जे पाया आहेत ते युवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी संधी मिळणार आहे. म्हणून आज जे सर्व उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि इथेच थांबते कारण आपल्याला या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आदरणीय आमदार सीमाताई हिरे, ESIC कमिशनर साहेब, पाटील साहेब आणि इथे जमलेले सर्वच पदाधिकारी, निमाचे पदाधिकारी, आयमाचे पदाधिकारी, नाशिकच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे पदाधिकारी आणि जे एम्प्लॉईज इथे जमले आहेत, शासनाचे काही अधिकारी आहेत, त्या सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस हा भारताच्या प्रगतीच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा दिवस भविष्यकालीन सक्षम कार्यबल असलेला भारत उभारण्याचा आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी श्रम सुधारणांना नवी दिशा देणार आहे. आज आपण प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचा आनंद साजरा करत आहोत. मी ज्यावेळी म्हणतो यशस्वी अंमलबजावणी तर थोड्या वेळापूर्वी यशजी त्यांच्या भाषणात बोलले की बऱ्याच योजना असतात त्या पोहोचण्यासाठी किंवा त्याची प्रोसिजर थोडीशी असते. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी योजना EPFOच्या मार्फत राबवली जाते, केंद्र सरकारची योजना आहे. याच्यामध्ये जवळजवळ जसं संकेतने सांगितलं की 1 लाख कोटी म्हणजे जवळजवळ 99,446 कोटी रुपयाची ही योजना आहे. टोटल म्हणजे 1 लाख कोटी रुपये डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे आता हे जे पैसे यश राठींना मिळणार, ज्या कंपनीला मिळणार आहेत किंवा तो बेनिफिट जो सोनावजींना मिळणार आहे आणि तशा सगळ्याच एम्प्लॉईजला किंवा एम्प्लॉयला मिळणार आहे, हा बेनिफिट घेण्यासाठी त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला, त्यांनी मेहनत घेतली, सगळं करायचं आणि ते त्यांचं जे त्यांनी एम्प्लॉयरचं काम आहे एम्प्लॉयमेंट जनरेशनचं ते खूप छानपणे केलं. म्हणून आपण त्यांना एक प्रोत्साहन म्हणजे केंद्र सरकार त्यांना एक प्रोत्साहन देतं. परत खेटा माराव्या लागल्या, तो फॉलोअप घ्यावा लागला किंवा काही अडचणी आल्या. मला असं वाटत नाही की तुमच्या कोणी एम्प्लॉयने तुम्हाला सांगितलं असेल की असं काहीतरी आपल्याला करावं लागलं. काही इतकं सोपं आहे की याच्यात जे तुम्ही सगळे एम्प्लॉयर्स जे तुम्ही मागच्या वर्षी भरलेल्या ECR तो डेटा आमच्याकडे आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.